आज नेहरू-गांधी परिवाराने स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंघ ठेवण्याकरता जे बलिदान केलेलं आहे, हं. ते देश कधी विसरू शकणार नाही. काँग्रेस पार्टी कधी विसरू शकणार नाही. 91ला जेव्हा अ, राजीव गांधींची हत्या झाली, एका काँग्रेस पक्षामध्ये निर्णायकी झाली. कोणीच नव्हतं. आणि त्यावेळेला नरसिंहराव यांनी नेतृत्व केलं. नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली 96ला आमचा पराभव झाला. पुन्हा केसरींनी नेतृत्व केलं. 98लाही पुन्हा पराभव झाला. आणि या सर्व कालखंडामध्ये सोनिया गांधी किंवा गांधी परिवारातलं कोणीही सत्तेच्या कुठल्याही पदाच्या जवळपास नव्हतं. सरकारमध्ये नव्हतं 91ला किंवा पक्षाच्या संघटनापद पदात नव्हतं. म्हणून जेव्हा 2 वेळेला लगातार पराभव झाला, झाला. त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे सर्व श्रेष्ठी, जे अगदी मी त्यावेळेला संसदेत होतो, सगळे लोकं स्वतः सोनिया गांधींच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली, की तुम्ही पक्षाचं नेतृत्व स्वीकारा. अन्यथा पक्षाचं काही खरं नाही आहे. त्यांना माहिती होतं सोनिया गांधीचा जन्म कुठे झालेला आहे, त्यांना किती राजकीय अनुभव आहे. हे सगळं असताना देखील सगळे माहिती आहे. पवारसाहेब होते, आम्ही सगळे तिथं होतो. त्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना नेतृत्व स्वीकारायची विनंती केली. आणि शेवटी काँग्रेस पक्षाची 2 निवडणुकीनंतर जी दशा झालेली आहे, तर असंच राहिलं तर पुढं काय होणार आहे चिंता असताना त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि त्यामुळं गांधी परिवाराचं सोनिया गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांचं एक काँग्रेस पक्षाची एक विशिष्ट असं नातं आहे. आणि काही तर लोकं म्हणतात, की ही जी फॅमिली आहे, हं. कुटुंब आहे, ते एका प्रकारचा ग्लू आहे. म्हणजे सगळ्या काँग्रेस पक्षाला एकसंघ ठेवण्याची ताकद या अ, पक्षामध्ये आहे. आणि म्हणूनच मग सोनिया गांधी जवळ-जवळ 20, 22, 23 वर्ष काँग्रेस पक्षाच्या अगदी. अध्यक्ष राहिल्या. त्यांनी आम्हाला 2004 साली सत्ता मिळवून दिली, 9ला मिळवून दिली. म्हणून एक विशेष नातं अ, गांधी परिवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं आहे. आणि त्यातूनच एक युवा नेता राहुल गांधीसारखा पुढे आल्यावर लोकांनी त्यांना टोकावर घेतलं आणि तुम्ही नेतृत्व करा म्हणून जबाबदारी टाकली आणि ते आता नेतृत्व करतायत. 14ला 19ला यश मिळालं नाही, स्पष्ट आहे. पण तो या निवडणुकीमध्ये आमची खूप प्रगती झाली, दुप्पट संख्या आली. पण सत्तेपासून आम्ही थोड्या वंचित. अंतराला वंचित राहिलो. काही राज्यामध्ये विजय झाला, काही पराभव झाला. त्यांची स्टाईल ऑफ लीडरशिप वेगळी आहे. परंपरागत कदाचित असेल, युवकांशी संवाद साधण्याचे ते प्रयत्न करतात. एक नवी काँग्रेस निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आता देखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आवर्जून देशामध्ये आवाज उठवायचं काम केलेलं आहे. आणि त्यांची लीडरशिप स्टाईल आहे, ती त्यांची लीडरशिप स्टाईल आहे.